यांच्या विरोधामध्ये केजी स्पोर्ट रायते असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. ज्यावेळेस ऑन साइडला पहिला बॉल निघालाय आणि क्षेत्ररक्षक आहेत 2 धावांचा प्रयत्न होता आणि 2 धावा इथे मात्र पहिल्या बॉलवरती पूर्ण होतील. 2 धावांच्या सहाय्याने या धावाला सुरुवात झाली आहे. 2 धावा धावफलकावरती आहेत. ज्यावेळेस मात्र विकी भालेराव मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये होते. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही, जास्त फुटवर्क नव्हतं आणि बॅट आणि बॉलचा देखील संपर्क होत नाही. लाईन मिस करतायत बॅटर. डॉट बॉलची होती सांगता विकी भालेराव आणि मयूर मेहर ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती ओम. ओम पवारचा पुढचा बॉल विकी भालेराव यांच्यासाठी उंच जास्त गेलाय, दूर गेला नाहीये बॉल आणि नो मॅन्स लँड झोन मध्ये हा बॉल पडतोय. 2 धावा इथे देखील प्राप्त होतील. पुन्हा एकदा धनराशी आम्हाला प्राप्त होतीये. क्रमांक 2चं पारितोषिक आम्हाला प्राप्त झालंय सन्माननीय कमलाकर अप्पा भोईर यांच्या माध्यमातून. खरं तर क्रमांक 2चं पारितोषिक आम्हाला प्राप्त झालं त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनापासून आभार सन्माननीय कमलाकर अप्पा. आपण दातृत्व स्पर्धेला दिले त्यासोबत सन्मान्य श्रीमान सिद्धेश कमलाकर भोईर यांच्याकडून देखील या स्पर्धेला सप्रेम भेट प्राप्त झाली आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार. बॅट बदलली आहे परंतु नशीब बदलेल का मैदानावरती हा प्रश्न आहे. एका बाजूने स्वर्गीय गुरुनाथ बळीराम म्हात्रे एरंजाड हा संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये केजी स्पोर्ट रायते असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल थोडासा लो राहिलाय आणि हा बॉल देखील डॉट आलाय. विकी भालेराव आक्रमक फलंदाज आहेत परंतु सध्याच्या घडीला अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ओम पवार यांचं कौतुक आहे. 2 बॉलवरती 2 दुहेरी धावा आपण पाहिल्यात परंतु त्या व्यतिरिक्त 2 बॉल डॉट देखील येताना पाहायला मिळालेत. 11 वाजून 11 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय. पहा टायमर सुरू आहे आणि त्यावरती देखील लक्ष असू द्या. ओम पवार गोलंदाजी ट्रॅकवरती बॅटिंगसाठी पुन्हा एकदा विकी भालेराव मैदानावरती सज्ज होत आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. टायमिंग करण्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. विकी भालेराव सातत्याने मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये. पुन्हा एकदा 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. ओम पवार यांची कमालीची गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पवार आपली पॉवर दाखवत आहेत. मयूर मेहर आता स्ट्राईक एंडवरती पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. केवळ 5 धावा धावफलकावरती आहेत आणि हे मात्र परवडणार नाही एरंजाड संघासाठी. शेवटचा बॉल अद्याप शिल्लक षटक क्रमांक 1 मधला. चला सामना स्पीडअप करा. टायमर सुरू आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम. पुढचा बॉल मोठा फटका बिग हिट. डगआउट मधून सेट होऊन मैदानावरती दाखल झालेत मयूर मेहर. हा पॉलीबॉल होता आणि त्याला मात्र पाठवलंय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. षटकार ठोकतायत. षटकाचा शेवट मात्र गोड केलाय मयूर मेहर यांनी. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 विदाउट लॉस. चांगली सुरुवात पाहायला मिळाली आहे. या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमची सुरुवात मात्र चांगली झाली आहे. स्टेडी स्टार्ट आहे परंतु 11 धावेंवरती एकही विकेट आतापर्यंत गमावली नाही आहे. इथून मात्र आक्रमक सुरुवात करावी लागेल. चला 5 मिनिटं झालेली आहेत. थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. गोलंदाजी करणारी टीम प्रत्येक षटकानंतर जर टीम मीटिंग झाली तर अंतिम षटकामध्ये तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये अतिरिक्त घ्यावा लागू शकतो. ही देखील महत्त्वपूर्ण सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. घाई करा. ही महत्त्वपूर्ण सूचना आहे. अतिशय आकर्षक स्पर्धा. खरं तर एक बाईक आपल्याला पाहायला मिळते मॅन ऑफ द सिरीजसाठी. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून लकी ड्रॉ आहे आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून देखील आकर्षक बक्षीस आहे. 100 रुपयामध्ये एक कुपन जिंका आणि खरं तर तिथे लकी ड्रॉच्या माध्यमातून अनेक आकर्षक बक्षीस आहेत. ती बक्षिसं जिंकण्याची संधी. त्याच्यामध्ये रेफ्रिजरेटर आहे. रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज. कूलर आहे. त्याच्यामध्ये अनेक बक्षीस आहेत. इंडक्शन आहे.
मिक्सर आहे, सायकल आहे, त्याच्यामध्ये आयन आहे, इस्त्री, अशा अनेक बक्षिसं या स्पर्धेच्या माध्यमातून, लकी ड्रॉच्या माध्यमातून 100 रुपयाचं कुपन आहे. आणि सीमारेषेबाहेर जर तुम्ही हायवा जेल टिपला तर फुकटमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, एअरबड्स. अशा अनेक बक्षिसांनी नटलेली स्पर्धा आहे. प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी. हायवा जेल जर कुणी टिपला सीमारेषेबाहेर तर त्यासाठी एअरबड्स आहेत. आखूड टप्प्याचा बॉल होता, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, हाताला बॉल जरूर ब्रश झालाय आणि कठीण संधी होती परंतु संधी निर्माण झाली होती. विकी भालेराव पहिल्या बॉलवरती जीवनदान मिळालंय आणि विशेष जमेची बाजू काय तर मयूर मेहर स्ट्राईक एंडवरती आहे. त्यांनी आतापर्यंत एकच बॉल खेळलाय, एकही मारा पर सॉलिड मारा आहे. कमालीची बॅटिंग ते देखील मैदानावरती करतायत. 12 धावा धावपलकावरती आहेत आणि पुन्हा एकदा मयूर मेहर यांच्याकडे संधी असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती जयेश पवार आपला पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती एकेरी धाव आली आहे. पॉवर प्लेची सेकंड ओव्हर. यावेळेस देखील ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. एका धावेचा प्रयत्न झाला, कदाचित बॅट सोबत संपर्क झालाय बॉलचा आणि एक धाव इथे देखील प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 13 धावा धावपलकावरती आहेत. 13 विदाऊट लॉस. 13 धावा धावपलकावरती आहेत. आतापर्यंत लयच्या शोधामध्ये आहेत विकी भालेराव. यांना लय सापडली नाही या सामन्यामध्ये. लय लवकर शोधावी लागेल कारण हाय स्कोरिंग वेन्यू आहे. या मैदानावरती सातत्याने धावा बंधना पाहिल्यात. एरंदार संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम ते फलंदाजी करतायत मैदानावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. हवेत बॉल पुन्हा एकदा गेला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉलच्या खाली पोहोचतायत. वेल जज कॅच. कमालीचा झेल टिपलाय आणि आली पहिली सफलता. विकी भालेराव चाचपटच खेळत होते, त्यांची खेळी आली संपुष्टात. पहिला धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम अर्थात स्वर्गीय गुरुनाथ बळीराम म्हात्रे एरंजाड या संघाला फलंदाज बाद. क्रमांक 3 वरती सनी राणे मैदानावरती दाखल झाले. 13 धावा धावपलकावरती, 13 रन. संदीप कुरकाड 13 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय यज्ञेश केतन भोईर आणि चैतन्य केतन भोईर यांच्या माध्यमातून एरंजाड संघाला मनपूर्वक शुभेच्छा आल्या. दोघांच्याही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार. यज्ञेश केतन भोईर आणि चैतन्य भोईर या दोघांच्या माध्यमातून एरंजाड संघाला शुभेच्छा आल्या. दोघांचेही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार. 13 धावा धावपलकावरती, 13 रन. संदीप कुरकाड 13 धावा धावपलकावरती आहेत. जयेश पवार गोलंदाजी ट्रॅकवरती धावपलकावरती धावा आहेत 13. 13 रन. संदीप कुरकाड 13 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आखूड टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न आहे आणि इथे डायरेक्ट हिट देखील करण्याचा प्रयत्न झाला. एका धावेची संधी निर्माण झाली होती आणि ती धाव इथे मात्र पूर्ण झाली. क्रीज मध्ये पाय होता. विनाशकाली विपरीत बुद्धी, आवश्यकता नव्हती आणि इथे एक धाव पूर्ण होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 14 रन. संधी स्कोर काढ 14 धावा धावपलकावरती आहेत. एरंजाडकर मैदानावरती खेळतायत आणि खरं तर त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा अगदी त्यांच्या गावातून देखील या ठिकाणी प्राप्त होत आहेत. 14 धावा धावपलकावरती, 14 रन्स. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धावपलकावरती. स्ट्राईक एंड वरती मयूर मेहर. एक षटकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आलाय. यावेळेस मात्र कमी गतीने बॉलला टाकलं होतं. शपल लाईन मध्ये आलेत. इनफिल्डला क्लिअर केलंय आणि हा बॉल निघालाय फायनल क्षेत्रामध्ये. बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार. सन्मान्य श्रीमान समीरजी खंडागळे साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 18 धावा धावपलकावरती आहेत. 18 रन. संधी स्कोर कार्ड 18 धावा धावपलकावरती आहेत. जयेश पवार गोलंदाजी ट्रॅकवरती 18 धावा धावपलकावरती आहेत आणि 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला. 18 धावा धावपलकावरती, 18 लॉस ऑफ दी 1 विकेट. मयूर मेहर आक्रमक फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 18 पर्यंत आतापर्यंत हा कारवा गेलेला पाहायला मिळतोय. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम पंच सूचना करतायत थोडी घाई करा कारण टायमर सुरू आहे. 10 मिनिटं झालेली आहेत आणि 10 मिनिटांमध्ये केवळ 2 षटकं पूर्ण झालेत. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण देखील घाई करणं गरजेचं आहे. पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना आहे. टायमर सुरू आहे मित्रांनो. थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे आणि थोडी घाई आपण करा. ही महत्त्वपूर्ण सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. घाई करणं गरजेचं आहे कारण मर्यादित वेळेमध्ये अमर्याद काम आपला पूर्ण करायचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण घाई करणं गरजेचं आहे.
चला यानंतर पुढील सामना एका बाजूने देवगाव टायगर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये भूमी 11 कुंदे दोन्ही संघांचे संघनायक. इनिंग ब्रेकमध्ये आपण देखील नाणेफेक करण्यासाठी उपस्थित राहायचंय आपला विनंती आहे. पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना यानंतर आपल्या भेटीला येणार आहे आणि पहिल्या राऊंडमध्ये जो संघ जास्तीत जास्त धावा बनवेल त्या संघाला मात्र खरं तर आपण पाहतोय पुढच्या फेरीमध्ये बाय मिळणार आहे. हे देखील महत्त्वपूर्ण सूचना आम्ही सर्व संघांपर्यंत पोहोचवतोय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते, परंतु अरे बापरे आमचे पण थोडेसे उशिराने वाईट देतात. खरं तर हा क्रॉस अँगल आहे आणि क्रॉस अँगलनं खरं तर त्याची जज करणं थोडंसं कठीण आहे. वाईट बॉलची पुन्हा एकदा सांगता होईल. वाईटच्या माध्यमातून आणखी एक अतिरिक्त धाव इथे प्राप्त होईल. मयुरेश सुरेश गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला बॉल वाईड आलाय आणि अवांतर स्वरूपामध्ये एक धाव प्राप्त होईल. 19 धावा धाव फलकावरती आहेत. स्ट्राईक एंडवरती सनी राणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा एका धावेचा प्रयत्न झालाय. चिकी सिंगल सनी राणे लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव एका धावेसाठी मैदानावरती संघर्ष आहे, परंतु स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा मयूर मेहर आपल्याला पाहायला मिळतील. 20 धावा धाव फलकावरती 20 रन्स. लॉस ऑफ द 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावा धाव फलकावरती आहेत. 20 रन्स. सध्या मात्र संघर्ष सुरू आहे मैदानावरती. मयूर मेहर यांना लय सापडली. 20 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची पुन्हा एकदा सांगता होती. अप्रतिम गोलंदाजी. कौतुक केलं पाहिजे या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या टीमचं. केजी स्पोर्ट रायते संघाचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. आतापर्यंत नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 11 धावा ओम पवार यांनी खर्च केल्या. जयेश पवार यांनी 7 धावा केवळ खर्च केल्या. एक सफलता. शफल लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. हाय स्कोरिंग मेन्यू आहे, परंतु सध्याच्या घडीला मैदानावरती धावा बनवणं कठीण काम झालंय. परंतु इथून मात्र धावा बनवण्याचा मार्ग शोधावा लागेल. शोधवाट मैदानावरती निर्माण करावी लागेल एरंदार संघाला देखील. पुढचा बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा एज आणि दोघांकडून झेल निसटलाय. जीवनदान मिळालंय. मयूर मेहर यांच्याकडे क्षमता आहे. जीवनदानाचा फायदा मैदानावरती घ्यावा लागेल. लाईफ लाईन इथे मात्र मिळाली आणि सोपा झेल होता. विकेट किपर कडून खरं तर हाताला ब्रश बॉल झाला. संधी होती अगदी शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये बॉल पोहोचला. तिथे देखील झेल ड्रॉप झालाय शॉर्ट दरम्यान क्षेत्रामध्ये, माफ करा. आणि आता धाव फलकावरती धावा आहेत 21. 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 21 धावा धाव फलकावरती आहेत. मयूर सुरेश खूप कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. या षटकामध्ये एक बॉल वाईड जरूर आलाय, परंतु गोलंदाजी खूप कमालीची पाहायला मिळाली. पुढचा बॉल सनी राणे यांच्यासाठी. यावेळेस मात्र हा व्हॉलीबॉल सनी राणे चुकले नाहीयेत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सरळ बॅटने या बॉलला पाठवलंय. इव्हरी ऍक्शन देअर आर इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. हा देखील बॉल जाईल सीमारेषेपार. षटकार कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. सनी राणे यांच्या बॅट मधून बॉल जाईल सीमारेषेपार. षटकार अप्रतिम फटका आपण पाहिलाय सनी राणे यांच्या बॅट मधून. न्यूटनचा तिसरा लॉ तिथे मात्र त्यांनी वापरलाय. समोरून ज्या ऍक्शननं बॉल आला त्याला रिॲक्शन दिले षटकारानं आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 27. 27 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 27 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल आक्रमक अंदाज सूर्यकुमार यादव स्टाईलने या बॉलला देखील फेकून दिलाय. बॉल जाईल लॉंग लेग सीमारेषे पलीकडे. षटकार 2 कन्झिक्युटिव्ह इन अ रो. सनी राणे यांच्या बॅट मधून 2 लगातारचे षटकार. 33 धावा धावफलकावरती. 33 लॉस ऑफ दी 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 33 धावेंपर्यंत हा प्रवास जाऊन पोहोचलाय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 33. 33 लॉस ऑफ दी 1 विकेट. मयूर मेहर आणि सनी राणे हे दोन्ही मैदानावरती आहेत आणि 2 लगातारचे षटकार आपण पाहिलेत सनी राणे यांच्या बॅटमधून. इथून मात्र आक्रमण करण्यास सुरुवात केली बॅटिंग करणाऱ्या टीमनं आणि स्वर्गीय गुरुनाथ बळीराम महात्रे एरंजाड या संघानं देखील आता आक्रमकतेला सुरुवात केली. पहिली 2 षटकं गोलंदाजी करणाऱ्या टीमने वर्चस्व गाजवलंय, परंतु आता फलंदाजी करणारी टीम देखील लय पकडताना पाहायला मिळते. बरोबर 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण झालेली आहेत. गोलंदाजी करणारी टीम आपण वेळेवरती देखील लक्ष द्यायचे विनंती आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये ओम पवार दाखल झालेत. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आणि वाईड बॉलची घोषणा पंचानं केली आहे. पुन्हा एकदा अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 34 धावा धावफलकावरती आहेत. ओम पवार गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. बॅटिंगसाठी पुन्हा एकदा मयूर मेहर सज्ज होत आहेत मैदानावरती.
पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, हवेत तर बॉल गेला, क्षेत्ररक्षक बनतील फक्त दर्शक. मयूर मेहर जीवनदान मिळालं होतं आणि आता मात्र जखमेवरती मीठ ते चोळतायत. ठोकलाय षटकार. 40 रन, 40 धावा धावपलकावरती आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे, परंतु झेल सुटल्यानंतर मात्र आक्रमक फलंदाजी मयूर मेहर देखील मैदानावरती करतायत. 40 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस चांगला फटका आहे, समोरच्या दिशेने बॉलला खेळतायत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा बॉल चालला. 41 धावा धावपलकावरती, 41 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. चला, देवगाव टायगर्स आणि भूमी 11 कुंदे दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहायचं आपलं विनंती आहे. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी हा टॉस केला जाईल. 41 धावा धावपलकावरती. ओम पवार गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. बॅटिंगसाठी सनी राणे, त्यांच्या बॅटमधून देखील लगातार 2 षटकार आलेले आपण पाहिलेत. मयूर मेहर याने देखील कमालीची बॅटिंग केली मैदानावरती आणि धावफलक जाऊन पोहोचले 41. लॉस ऑफ दी 1 विकेट. 41 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फुलर लेनचा बॉल, परफेक्ट ब्लॉक होल पाहायला मिळालाय. ब्रह्मास्त्र क्रिकेट मधलं आणि ते पाहायला मिळालंय. हा बॉल मात्र डॉट येताना आपल्याला पाहायला मिळालाय. कमालीचा बॉल होता. सनी राणे यांच्याकडे उत्तर नव्हतं. अनप्लेबल डिलिव्हरी फॉर बॅटर. कमालीचा बॉल तिथे पाहायला मिळाला. टो क्रशर यॉर्कर आणि हा बॉल डॉट आलाय. ओम पवार गोलंदाजी ट्रॅकवरती बॅटिंगसाठी पुन्हा एकदा सनी राणे. 41 धावा धावपलकावरती आहेत. 41. लॉस ऑफ दी 1 विकेट. यावेळेस आक्रमण मिड विकेट क्षेत्रामध्ये स्लॉट मध्ये बॉल होता आणि त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. सनी राणे यांच्या बॅट मधून तिसरा मॅक्सिमम षटकार. 47. 47 धावा धावपलकावरती आहेत. ओम पवार यांच्यावरती आक्रमण केलंय. अगोदरचा बॉल कमालीचा पाहायला मिळाला. या पाठीमागचा बॉल लेंथ वरती होता आणि सनी राणे यांच्यासाठी स्लॉट मधला बॉल होता, त्यावरती षटकार त्याने लगावलाय. 47. 47 धावा धावपलकावरती आहेत. ओम पवार गोलंदाजी ट्रॅकवरती. अद्यापही 2 बॉलचा खेळ या षटकामध्ये शिल्लक आहे. बॅटिंगसाठी पुन्हा एकदा सनी राणे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, इम्प्रोव्हायझेशन फटका इथे खेळण्याचा प्रयत्न होता. धावबाची देखील संधी निर्माण झाली होती आणि मला वाटतं कदाचित तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय आता सोपवला गेलाय. 1 धाव पूर्ण झाली का हे चेक केलं जाईल. अंपायर रिव्ह्यू फॉर रनआउट. नॉट आउट आहे. बॅटर क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत. चला, अठ्ठेचाळीस धावा धावपलकावरती आहेत. 48 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 48 धावा धावपलकावरती आहेत. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा मयूर मेहर आपल्याला पोहोचलेले पाहायला मिळतील. व्हाट अ शॉट, दॅट इज स्विच हिट. परंतु कमालीचं टायमिंग इथे मात्र जुळलंय. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक पाहायला मिळतोय. उलट अल्टी पलटी आणि बॉलला दिली एक कल्टी. मयूर मेहर यांच्या बॅट मधून बॉल सीमारेषे पार. षटकार. बॅटिंग करणारी टीम 50 अप झाली आहे. 54 धावा धावपलकावरती आहेत. स्वर्गीय गुरुनाथ बळीराम म्हात्रे एरंजाड संघ 54 धावेंवरती पोहोचला. 54. लॉस ऑफ दी 1 विकेट. 54 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. कमालीची बॅटिंग, खरं तर पार्टनरशिप इथे पाहायला मिळाली. 54 धावा धावपलकावरती आहेत. सुरुवात थोडीशी अडखळत राहिली होती, परंतु आता मात्र कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. मयूर मेहर आणि सनी राणे या जोडीने डाव सावरलाय. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 54 धावा. ओम पवार यांच्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या. सेकंड ओव्हर जयेश पवार यांच्या षटकामध्ये केवळ 7 धावाला 1 विकेट. थर्ड ओव्हरमध्ये मयुरेश सुरोशे यांनी 15 धावा खर्च केल्या आणि ओम पवार यांनी षटक क्रमांक 4 मध्ये तब्बल 21 धावा खर्च केल्यात. एकूण धावफलकावरती धावा आहेत 54. 54 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 54 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मेघश्याम पवार गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत. अंतिम षटकामध्ये पुनरागमन त्यांना देखील करावं लागेल. 54 धावेंपर्यंत एरंजाड संघाने देखील प्रवास केलेला आतापर्यंत आपण पाहिलाय. सनी राणे स्ट्राइक एंड वरती फ्लॅट बॉल गेलाय
आणि हा देखील बॉल फ्लॅट जाईल सीमारेषे पलीकडे. फ्लॅट फ्लॅट षटकार. अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याला पूल केलं सनी राणे यांनी. षटकार ढोकलाय आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 60 धावा धावफलकावरती आहेत. सनी राणे देखील आक्रमण करतायत. 60 धावेंपर्यंत हा प्रवास झालाय. यावेळेस देखील हा देखील बॉल फ्लॅट जातोय समोर. आडव्या बॅटने प्रहार. एक टप्पा घेतलाय आणि बॉल जाईल सीमारेषे पार. सनी राणे यांच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 64 धावा धावफलकावरती. 64 रन्स. लॉस ऑफ दी 1 विकेट. सुरुवात मात्र अडखळत राहिली होती एरंजाड संघाची, परंतु आता सध्याच्या घडीला आक्रमक फलंदाजी करतायत मयूर मेहर आणि सनी राणे हे जोडी. 64 धावा धावफलकावरती. 64 रन्स. कमी गतीने हा बॉल टाकलाय ऑन साइडला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, परंतु हा देखील बॉल जाईल सीमारेषे पार. आणखीन एक चौकार. आक्रमक बॅटिंग मात्र पाहायला मिळते. 4 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 68. 68 धावा धावफलकावरती आहेत. सन्माननीय अरुणजी कुर्ले साहेब आणि संतोषजी कुर्ले साहेब या दोन्ही मान्यवरांचं आगमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 68 धावा धावफलकावरती आहेत. कमालीची बॅटिंग सध्याच्या घडीला एरंजाड संघाच्या मैदानावरती सुरू आहे. यावेळेस देखील आक्रमण करतायत ऑन साइडला. हा बॉल उंच देखील गेलाय, दूर देखील गेलाय. जा आणि शोधून आणा. सनी राणे यांच्या बॅट मधून काऊ फेजला आणखीन एक मॅक्सिमम षटकार. 74 धावा धावफलकावरती. 74 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 74 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल मध्ये 40 धावेंवरती सनी राणे नाबाद आहेत. 5 षटकार 2 चौकार आणि 9 बॉल मध्ये मयूर मेहर नाबाद आहेत. 3 षटकार आणि 1 चौकार त्यांच्या देखील बॅट मधून. आणि 19 बॉल मध्ये 61 धावेंची भागीदारी देखील मैदानावरती पाहायला मिळाली आहे. 74 लॉस ऑफ दी 1 विकेट. चला टॉस साठी उपस्थित राहायचे देवगाव टायगर्स आणि भूमी 11 कुंदे दोनही संघांचे संघनायक या ठिकाणी टॉस साठी उपस्थित राहणं अनिवार्य. सनी राणे षटकार चौकार चौकार षटकार आणि अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. चला शेवटचे 2 बॉल अद्याप या पहिल्या डावामधले शिल्लक आहेत. गोलंदाज यावेळेस देखील बॉल हवेत उंच गेलाय, दूर तर गेला नाही. हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, परंतु हा देखील बॉल सीमारेषे पार तर गेलाय. पंचांचा निर्णय येणं बाकी आहे, त्याची प्रतीक्षा आम्हालाही आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. बराच काळ बॉल हवेत राहिला, किती दूर गेलाय हे पाहायचंय. चौकार आहे. चला चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 78 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. 1 धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 2 धावा इथे पूर्ण होतील. 80 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू होता, परंतु तिसरी धाव उपलब्ध नाहीये. मयूर मेहर धावबाद होतील आणि 80ला 2. 81 धाव्यांचं लक्ष असेल. 81 इज द टार्गेट. 81 धाव्यांचं लक्ष इथे असणार आहे. देवगाव टायगर्स आणि भूमी 11 कुंदे दोन्ही संघांचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी उपस्थित राहायचे. सन्माननीय अरुणजी कुर्ले साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. भूमी 11 कुंदे संघाचे संघनायक इथे दाखल झालेले आहेत आणि देवगाव टायगर संघाचे संघनायक देखील दाखल झालेले आहेत. दौलतजी तुपे. टॉस केला जाईल. सन्मान्य श्रीमान उद्योजक अरुणजी कुर्ले साहेबांचे शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय पुढील सामन्याचा. भूमी 11 कुंदे संघानं नाणेफेक जिंकलेलं आहे. निर्णय आपण सांगायचा. भूमी 11 कुंदे फिल्डिंग ओके.
भूमी 11 कुंदे ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. नेक्स्ट मॅच मध्ये देवगाव टायगर्स आणि भूमी 11 कुंदे संघ खेळताना पाहायला मिळेल. 81 धावेंचं सेस इथं आहे, 80 डिफेंड करायच्यात. तत्पूर्वी मंचावरती या ठिकाणी आगमन होते. या ठिकाणी मंचावरती शुभागमन होते. सन्मान्य चेतन भैया मोरे, देवा ग्रुप फाउंडेशन मुरबाड तालुका अध्यक्ष साहेबांचं या ठिकाणी मंचावरती आगमन होते. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य वैभवजी किरपन साहेब, देवा ग्रुप फाउंडेशन मुरबाड उपतालुका अध्यक्ष, त्यांचं देखील आगमन झालंय. आणि बंट्या भैया गवाळे यांचं देखील मंचावरती आगमन होते. युवा उद्योजक आहेत. सर्व मान्यवर अतिथींचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दुसऱ्या डावाकडे आपण जातोय, जिथे 80 डिपेंड होतील की 81 बनवले जातील हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा सन्मान्य दीपवीर बिराडे सर आपल्यासोबत जोडले जातील. सर वेलकम, आपलं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. टॉस संपन्न झालाय आणि भूमी 11 कुंदे संघाने टॉस जिंकलाय. प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील ही न्यूज टॉस बॉक्समधून आहे. परंतु आता 81 डिपेंड होतील की माफ करा 80 डिपेंड होतील की 81 बनवले जातील, हा प्रवास आपल्याला पाहायचा आहे. चला राहते ओपनिंग पेर आपण मैदानावरती, चला विनंती आहे. नुकताच मंचावरती शुभागमन झालंय. देवाग्रुप फाउंडेशन मुरबाड तालुका अध्यक्ष चेतनजी मोरे, त्याचबरोबर वैभवजी किरपन, देवाग्रुप फाउंडेशन मुरबाड तालुका उपाध्यक्ष, आणि त्याचबरोबर बंटी गव्हाले युवा उद्योजक उपस्थित झाले. त्या सर्वांचं स्वागत आहे. दुसरा डाव सुरू होतो. पहिल्या डावात बनला गेला त्या एकंदरीत बॅटिंग करत असताना स्वर्गीय गुरुनाथ बळीराम मात्रे एरंजाड क्रिकेट संघाच्या वतीनं 80 धावा आणि विजयासाठी दुसऱ्या डावात 81 धावेचं मोठं टार्गेट आता विजयाकरता सेकंड इनिंगमध्ये चेस डाऊन करावं लागेल. टीम रायतेला ओपनिंग पेर रायतेकडून दाखल झालेली आहे. सागर सुरोशी आणि त्यांची सोबत देत आहेत निलेश सुरोशी. पहिल्या डावात ज्यांची पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळाली, सनी राणे आता गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. सामना सुरू होतोय. या उपस्थित सर्वांच्या वतीनं दोन्ही टीम्सला देऊयात या सामन्याच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा. पहिला बॉल आपटबार. पहिल्याच बॉलवर पंच सांगतायत अतिरिक्त उचली, त्याच कारणासह व्हाईट बॉल घोषित करण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त धावा तर मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धावेसोबत सध्या डाव सुरू होतोय टीम केजी स्पोर्ट्स रायते क्रिकेट संघाचा. बरोबर 11 पहिला बॉल या ऑनगोईंग मॅचचा पडला होता. आता दुसरं सत्र सुरू झाले. 11:39 टाइम काउंट सुरू झालेली आहे. वेळेची नोंद केलेली आहे. कव्हर्समध्ये ड्राईव्ह केला बॉल, लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित झालेत. पायानं बॉल अडवण्याचा प्रयत्न, तो मात्र फसला. बॉल सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. येतोय पहिला 4 चौकार. पवनजी दलाल नुकताच मुख्य मंचावरती उपस्थित होत आहेत. विनंती या आपले सरचे स्वागत. निलेश यांच्या बॅटमधून येत्या त्या 4 धावा आणि या चौकारासोबत सध्या धावसंख्या दाखलकरती एकूण अंकित झाली आहे ती 5 ऑन बोर्ड. 5 धावा सध्या स्कोर बोर्डवर. शॉर्ट ऑफ लेंथ होता, पुल करण्याचा प्रयत्न, चांगला बाउन्स पाहायला मिळाला. टप्पा पडल्याबरोबर अतिरिक्त उचली फलंदाजाला त्रस्त करून गेली. मागच्या चौकारानंतर लगेचच छोटेखानी कमबॅक केलंय. ते गोलंदाज सनी राणेनं टाकलाय डॉट बॉल. यावलेला फिरून मारण्याचा प्रयत्न, अवताचा संपर्क झाला नाही. इनफिल्ड मध्ये शॉर्ट बॅकवर्ड स्कोरलेगचं फिल्डर बॅकअपसाठी उपस्थित झालेत. जोपर्यंत थ्रो दिला जाईल मिळते एक सिंगल धाव आणि सिंगल धावेसोबत सध्या एकूण धावसंख्या दाखलकरती अंकित झाली आहे ती 6 ऑन बोर्ड.
6 धावा सध्या स्कोर बोर्डवर. बॅकफुटवर गेले, पूल काढण्याचा प्रयत्न होता, बाउन्स टॅकल करता आला नाही. सागरला डॉटबॉलची झाली सांगता. सनीनं पहिल्या डावात बॅटिंग जबरदस्त केली आणि सध्या बॉलिंगमध्ये देखील तोच कॉन्फिडन्स त्याच्या वतीनं आपण बघत आहोत. धावा सध्या स्थिर 6 ऑन बोर्ड. विरोधात देवगाव टायगर्स इन ॲक्शन असतील. आणखीन एक चांगला सामना आजच्या रजनीत क्रीडा रसिकांना एन्जॉय करता येईल. मात्र ऑनगोईंग मॅचच्या दिशेने जावं लागेल. पाठलाग सुरू आहे. तर दुसऱ्या डावात 81 धाब्याचा 6ला पहिली विकेट नुकताच गमावलेली आहे. स्टील 1 टू गो. गोलंदाज तयार सनी. यावेळेला समोर ड्राईव्ह केला, सेट बॅटनं गॅप मोठा आहे. लॉंग ऑनला निघाला बॉल, एक टप्पा घेत लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे मैदानात दाखल झाले तेजस आणि तेजस यांची तेजोमय सुरुवात. चौकार सोबत झाली ती पहिल्या षटकाची सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकांती बनल्या गेल्या त्यात 10 धावा स्कोर बोर्डवर. विजयासाठी अजूनही 4 षटकं 24 चेंडू आणि 71 धावेची आवश्यकता. चला, बॉल चेकिंग ऑथॉरिटी फक्त ऑनफिल्ड अंपायर्सलाच आहे. ही सूचना मॅनेजमेंट कमिटीची आलेली आहे. बॅटर्सला विनंती आहे आपण आपापल्या एंडाला पोचा. वेदांत गोलंदाजीसाठी दाखल होतात. षटक मार्ग शोधे दुसरं सेकंड पॉवर प्ले. त्याच कारणास्तव 3 फिल्डर सध्या डीपमध्ये आपण बघत आहोत. लॉंग ऑफ समोर आहे, लॉंग ऑन आणि त्याचबरोबर ऑन साईडला मिडविकेटला एक फिल्डर सेट करण्यात आलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये बॅकवर्ड पॉईंट शॉट, थर्डमॅन शॉट फॅन लेग, त्याचबरोबर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि सध्या स्ट्रेटिश मिड ऑफ देखील सेट करण्यात आलेला आहे. लॉंग ऑफ आता थोडं वाढीश उभा होतोय. षटक सुरू होते दुसरं. चला, वेळ जास्त खर्च होतोय, थोडं स्पीड अप अपेक्षित आहे. यानंतर एकंदरीत 5 मॅच मधल्या पेंडिंग आहेत आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकित झाली ती 11 ऑन बोर्ड. 11 धावा याचबरोबर स्कोर बोर्डवर. विजयासाठी अजूनही या मॅच मध्ये 70 धावेची आवश्यकता. मोठं टार्गेट सेट झालेलं आहे. बॅकफुटवर गेले, कट केला बॉल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. फ्रेम मध्ये फलंदाज नव्हते, मात्र स्ट्रेट अँगलनं पाहिलं तर एकच अँगल होता फिल्डर समोर. त्याच कारणास्तव डायरेक्ट हिट देता आला नाही, मात्र प्रयत्न सुंदर होता. एक सिंगल आणि सिंगल सहित सध्या धावा दाफलकावरती एकूण अंकित होतात. त्यात 12 ऑन बोर्ड. 12 धावा याचबरोबर सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला समोर फोर्सिबल हिट. फिल्डर थोडे दूर आहेत, थोडे मिसफिल्ड, मात्र बॅकअप केलेले तोपर्यंत मिळेल ते एकच धाव. सिंगल धावेसोबत सध्या एकूण धावसंख्या दाफलकावरती अंकित झाली ती 13 ऑन बोर्ड. 13 धावा याचबरोबर सध्या स्कोर बोर्डवर. वेदांत यांच्या वतीनं पॉवर प्लेचं दुसरं षटक सध्या सुरू आहे. 2 बॉलमध्ये दोन्ही फलंदाजांना हात खुले करण्याची संधी त्यांनी दिली नाही. विकेट काढण्याचा प्रयत्न. गुडलेथ वरून हलकासा टॉस होतोय बॉल. ब्युटिफुल बाउन्स. अतिरिक्त उचलेलं मात्र सध्या फलंदाजाला त्रस्त केलेलं आहे. डॉट बॉलची झाली आहे सांगता आणि डॉट बॉलच्या सांगतेसोबत सध्या धावफलक स्थिर आहे. स्कोरबोर्डवर टोटल सध्या बनली आहे 13 एका विकेटच्या मोबदल्यात. आघाडीसाठी निलेशला आपण बघत आहोत स्ट्रायकर एंडला. शॉट ऑफ गुडलेथ. विकेट किपर बीट. शॉट थर्डमॅनला बॅकअप आले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकर एंडला चान्स घेतला होता गोलंदाज वेदांत, मात्र त्यालाही यष्टा उद्ध्वस्त करता आला नाही. दोनही इंडला दोन्ही फलंदाज बचावलेले आहेत. दोन्ही फलंदाज सुरक्षित, दोन्ही फलंदाज सेफ. मिळते ती आणखीन एक सिंगल धाव बाईकच्या स्वरूपात आणि धावसंख्या दाखल करती. सिरीज विथ द बॅट संपर्क झालेला आहे, ते पंच कन्फर्म करतायत. शॉर्ट ऑफ लेंथ हुक केलाय, निघालाय बॉल तो लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हवाई यात्रे करता. इट्स अ ह्यूज हिट, ब्लास्ट, सिक्सर. या षटकारासोबत सध्या एकूण धावसंख्या दाफलकावरती अंकित झाली ती 20 ऑन बोर्ड. 20 धावा सध्या स्कोर बोर्डवर. तेजस एका बाजूला चांगली बॅटिंग करतायत, त्यांच्या बॅटमधून चांगल्या वेगाने धावा येत आहेत.
3 चेंडूत वैयक्तिक 11 धाब्याचं योगदान त्यांनी दिलंय आणि याच वेगानं जर धावा बनत गेल्या तर मात्र सेकंड इनिंग मध्ये रनचेस देखील तितकंच इंटरेस्टेड असेल. यावेळेला बॉल हवेत, झेलची संधी, बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर खाली आलाय, डाऊन दी बॉल, वेल जज अँड इक्वली टेकन. तेजस माघारी, फलंदाज बाद. दुसऱ्या षटकाची सांगता मैदानावरती लागलाय 20 ला, धक्का दुसरा. शेवटच्या बॉलवरती वेदन त्यांना मिळतंय पहिलं सुयश तर सांघिक दुसरी सफलता. फिल्डिंग करत असताना स्वर्गीय गुरुनाथ म्हात्रे एरनझाड क्रिकेट संघाकरता नवीन बॅटर बॅटिंगसाठी दाखल झालेत. हरेश स्ट्रायकर एंडला आघाडीसाठी निलेशला आपण बघत आहोत. आतापर्यंत थोडे शांत राहिलेले आहेत, थोडं संत राहिलेले आहेत, मात्र इनिंग एक्सलेशन आता गरजेचं बनलेलं आहे. दावाला आणि किंबहुना डाफलकाला वेग देणं आता काळाची गरज बनलेली आहे. विजयाचं समीकरण 18 चेंडू 3 षटकं आणि अजूनही 20.33 धाब्याच्या धावगतीने 61 धाब्याची अजूनही आवश्यकता मॅचमध्ये. सेकंड स्पेलमध्ये सनी दाखल होत आहेत, ज्यानं पहिल्या डावात बॅटिंग जबरदस्त केली आणि तोच कॉन्फिडन्स P1 मध्ये देखील त्यानं कंटिन्यू केला आणि आता सेकंड स्पेलमध्ये संघ कर्णधारानं तिसऱ्या षटकात त्याच्या आधी सोपवलाय बॉल. पहिला बॉल बॅकफुटवर गेले, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इनफिल्ड मध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित, साधा सोपा सहज झेल संपादित होतोय. निलेश माघारी परत आहेत. अखेरीस संघर्ष त्यांचा समाप्त झालाय. तिसरा आदरा टीम KG स्पोर्ट्स रायतेला, फलंदाज बाद. नवीन बॅटर बॅटिंगसाठी मेघश्याम पवार दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्कोर सध्या 20, फलंदाज 3 बाद झालेले आहेत. सेकंड स्पेलमध्ये पहिल्याच बॉलवर सलामीवीर निलेश सुरोशीला बाद करण्यात सनी राणेला यश मिळालेलं आहे. डाव सध्या कोलमडलाय तो टीम KG स्पोर्ट्स राहतेचा. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. देवगाव टायगर्स कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला तर टीम भूमी 11 खुंद कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला. जसा चालू सामना संपणार आहे, फोल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती आहे आपण लगेचच मैदानात उतरायचं आहे. वेळेचा विलंब कोणी करू नका. आज खऱ्या अर्थानं रेग्युलर शेड्यूलनुसार 1.5 तास जबल शेड्यूल उशिराने स्टार्ट झालेलं आहे. लाईन लेफ्ट केली आहे, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल मिळते येते एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेसोबत सध्या डाव सरकते पुढे. KG स्पोर्ट्स रायते क्रिकेट संघाचा 21 ऑन बोर्ड, 21 धावा सध्या स्कोर बोर्डवर. विजयासाठी या मॅच मध्ये अजूनही 60 धावेची गरज आहे. 81चा पाठलाग दुसऱ्या डावात सुरू आहे. यावेळेला टॉपेज बॉल मागे निघाला, शॉर्ट फॅनिंगला बीट करत बॅकअपसाठी खेळाडू उपस्थित झाले. जोपर्यंत थ्रो दिला जाईल आणखीन एक सिंगल धाव सध्या ॲड होताना दिसेल आणि या सिंगल धावेसोबत सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाले ते 22. 16 चेंडू अजूनही 59, 59 धावेची आवश्यकता. लेफ्टी बॅटर हरेश सुरोशी सध्या खेळतात. स्ट्रायकर एंडला डावखुऱ्या हाताचा हा आक्रमक फलंदाज, विस्फोटक फलंदाज सध्या बॅटिंगसाठी स्ट्रायकर एंडला. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचू शकले नाही. चांगला वेग, चांगल्या गतीने निघाला बॉल, तो थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉल. सध्या धावा स्थिर, धावा स्थगित, धावा येत नाही. हे सध्या जमेची बाब, चिंतेची बाब बॅटिंग करत असताना टीम KG स्पोर्ट्स रायते करता. शॉर्ट ऑफ गुड लेंथ, बॅटची कडा, यष्टी रक्षकानं समर्पण दिलंय. बिहाइंड द विकेट. झेल पकडला की नाही त्यासाठी आता पंचांची पुष्टी घेतलेली आहे. पाहूयात पंचांचा लास्ट कन्फर्मेशन सिग्नल आता काय येतोय. दोनही पंच एकत्रित आलेले आहेत. दोन्ही पंच सध्या एकत्रित आलेले आहेत. पाहिजे निर्णय आपल्यापर्यंत काय पोहोचतोय. तिसऱ्या पंचांची मदत आता घेतलेली आहे सिरीज. बॅटचा संपर्क तर बॉलशी जरूर आलेला आहे, मात्र घेतला गेलेला झेल
त्या झेलसाठी केलेला अटेम्प्ट हा कसा होता ते आता पाहायचं. इट्स अ व्हॅलिड ऑर इनव्हॅलिड, त्यासाठी आता तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. चला बाकी फिल्डर्स आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. टीम एरंजाड जो काय निर्णय तो तुमच्यापर्यंत पोहोचेलच. येस इट इज बम बॉल, तेच सांगतात पंच. बॅटर इज सेफ. हाताच्या उंजलीत जाण्यापूर्वी बॉल थोडा खाली पडलेला आहे. रिप्ले सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. दूध का दूध और पानी का पानी, क्वालिटी विथ द क्लॅरिटी टेलिकास्ट फ्रॉम टीम टनक्रिक लाईव्ह. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल मात्र आलेला आहे. त्याच कारणासह दबाव बनलाय तो बॅटर हरेशवर. गोलंदाज तयार सनी. यावेळेला आक्रमण केलंय, भिरकावून दिलाय बॉल मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवाई यात्रेकरता 2 डॉट बॉल आले आणि तदनंतर तिसऱ्या बॉल वरती मात्र धावसंख्येची कोंडी फोडली आहे. पाव पाकिट हरेश यांच्या बॅट मधून येतोय हा हाय अँड हँडसम सिक्सर. या षटकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत. आफ्टर एंड ऑफ स्टिल 1 to go आय थिंक. अठ्ठावीस धावा याचबरोबर दाफलकावरती बनलेल्या आहेत. याच वेगानं आक्रमकता धारण करावी लागेल. स्टील 1 to go. एक बॉल अजूनही बाकी आहे. बॉल तयार सनी. तयार होतात. यावेळेला कमी गतीने टाकलेला बॉल टॉपेज. आता झेलची संधी आणि तिचा स्वीकार. हरेश माघारी, सनी यांना मिळते तिसरे सुयश. तर सांघिक 4थी सफलता टीम स्वर्गीय गुरुनाथ मात्रे स्मृती एरंजाड क्रिकेट संघाकरता. फलंदाज बाद. आणि अजूनही 53 धावेची आवश्यकता. 3 षटकं 16 मिनिटात टाकलेले आहेत. थोडा वेळ जास्त खर्च होतोय मयूर आणि टीम एरंजाड. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. 28 धावा दाफलकावरती बनलेल्या आहेत. 12 चेंडू अजूनही विजयाकरता मॅच मध्ये. 53 धावेची आवश्यकता. षटक सुरू होते 4थं. गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत उमेश. पहिला बॉल चांगला फिरवलाय विथ द पेस विथ द टर्न. पहिल्याच बॉलवर छाप सोडली ती बॉलर उमेशनं. पहिला बॉल डॉट. 11 बॉल. आता विजयाकरता 53 धावेची आवश्यकता. विजयाचं लक्ष आता थोडं दूर होत चाललेलं आहे. थोडं डोईजड होत चाललेलं आहे केजी स्पोर्ट्स राहते टीमला. फुलटॉस स्ट्रेट बॅटनं समोर ड्राईव्ह केलाय. लॉंगॉनला फिल्डर. चांगली फिल्डिंग, मात्र अखेर बॉडी बॅलन्स त्या क्षेत्ररक्षकानं गमावलाय. पाय त्याचा सीमारेषेला स्पर्श झालाय की नाही हे पाहायचंय. आणि अखेर पंचांचा कन्फर्मेशन आलाय. एसडीज 4 या 4 धावा चौकार. या चौकारासोबत दाफलक मात्र पुढे मार्गच होते. 32 धावा याचबरोबर सध्या स्कोर बोर्डवर. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न रायटी बॅटरसाठी. चांगला ऑब्रेक. टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत निघालाय बॉल. तो थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. तेच सांगतायत तेच पटवून देतात पंच. डॉट बॉल. धावा सध्या स्थिर 32. विजय आता दूर गेलेला आहे.
लाईन पाहावी लागेल. पंच सजेस्ट करतायत दिस इज वन्स अगेन डॉट बॉल. कमालीची कामगिरी या षटकात मात्र होती. ती गोलंदाज उमेश कडून बॉलला दोन्ही बाजूने वळवण्यामध्ये वाकबगार आहेत आणि सध्या फिरकीच्या झाल्यामध्ये अडकवलंय ते मेघश्यामला. एक सिंगल सध्या झाली कंप्लीट. सेकंड साठी चान्स मात्र घेता आला नाही. सिंगल धाव आणि सिंगल धावेसोबत सध्या स्कोर बोर्डवर टोटल आपण बघत आहोत 33 धावा. या बॉलला दिशा दिली ऑनसाइडला. मिड विकेटला फिल्डर उपस्थित. एक सिंगल मिसफिल्ड. बॅकअपसाठी खेळाडू मात्र उपस्थित झालेले आहेत. चांगलं बॅकअप, गुड फिल्डिंग, ऑल्सो गुड थ्रो फ्रॉम डीप. मिळेल ते एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेसहित सध्या ओव्हर नंबर 4 ची झाली सांगता. षटकं संपली. 4 षटकात बनला गेल्या 34 धावा आणि आता अंतिम षटकात विजयाचं समीकरण 6 बॉल 47 धावेची आवश्यकता. रेडी बॉयज. भूमी 11 खुंदे आणि त्यांचा विरोधात देवगाव टायगर्स इन ॲक्शन असेल. चार षटकात 34 धावा बनलेल्या आहेत. 6 चेंडू 47 धावेची आवश्यकता. साहिल गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. शेवटचा बॉल आणि सध्या पहिल्याच बॉलवरती विकेट आलेले. शेवटच्या षटकात पहिलाच बॉल जो विकेट टेकर बनलाय गोलंदाज साहिल, त्याच्यासाठी सुयश आहे. तर 5वा धक्का केजी स्पोर्ट्स राहतेला. एका पाठोपाठ एक फलंदाज सध्या बाद होताना पाहायला मिळतात. फलंदाजीचा क्रम सध्या कोसळलाय. बॅटिंग करत असताना अपेक्षित कामगिरी बॅटिंग डिपार्टमेंटकडून झाली नाही. गोलंदाजांनी देखील पहिल्या डावात निराश केलं. 80 धावा जवळजवळ खर्च झाल्या आणि 81चा पाठलाग करत असताना सध्या मोरल डाऊन झालाय. या सामन्यामध्ये पूर्णपणे बॅकफुटवरती आपण बघत आहोत टीम केजी स्पोर्ट्स रायतेला. नवीन बॅटर मयुरेश बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. 5 चेंडू पहिल्या डावाचे अजूनही बाकी आहेत. यावेळेला समोर सेट बॅटनं चांगला ऑन ड्राईव्ह, क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह, मात्र क्षेत्ररक्षक लॉंगॉनला उपस्थित. एकच धाव. सिंगलपेक्षा जास्त मात्र काही नसेल, अधिक काही नसेल. सो स्कोर सध्या आपण बघत आहोत सिंगल धावेसोबत 35 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 4 चेंडू आणि 4 चेंडूत विजयासाठी अजूनही 46 धावेची आवश्यकता. स्लोवर वन टाकलाय, दिशा दिली आहे. इनफिल्ड मध्ये मिसफिल्ड, मात्र बॅकअपसाठी खेळाडू उपस्थित झालेत. एकच धाव. सिंगल डबलनं फक्त पराभवातील अंतर कमी होऊ शकतं. विजयाच्या आशा आता दुसर झालेल्या आहेत त्या टीम केजी स्पोर्ट्स रायतेच्या. औपचारिकता फक्त मॅच मध्ये आता शिल्लक आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. 36 धावा आतापर्यंत बनल्या गेल्या. अजूनही 45 धावेची आवश्यकता. यावेळेला ऑफरमच्या बाहेर चांगला फुल लेन टाकला, निघाला थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉल. स्टील 2 टू गो. यावेळेला आक्रमण केलंय, हवाई हल्ला, मात्र झालाय उशीर. षटकार आलाय आणि या 6 धावेनं सध्या धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकी झाली ती 42. 42 धावा सध्या धावफलकावरती. औपचारिकता फक्त शिल्लक या मॅच मध्ये. मिडॉनला फिल्डर बॅकअप आलाय. डॉट बॉल. सामना संपलाय, सामना जिंकलाय तो टीम केजी स्पोर्ट्स रायचेच्या विरोधात. 81 धावेचं संरक्षण करत असताना पहिल्या डावात स्वर्गीय गुणात बळीराम मात्रे स्मृती एरनझाडनं अभिनंदन. टीम एरनझाड